पंढरपूर पीपल्स मध्ये सहर्ष स्वागत। आज कॉरिडॉर विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असून याला पंढरपूर मंदिर परिसरातून मोठा विरोध होत आहे। पंढरपूरची गाडी बंद करा। पंढरपूरच्या परिसरात 10 किलोमीटर मांसाहार बंद करा। पंढरपुरातली गाडी बंद करा आणि सरकारच्या जागेवर ठेवा बंद। अशी मी त्यांना विनंती करतो। आज या पंढरपूरमध्ये जो कॉरिडॉर बाधित नागरिकांचा मोर्चा निघाला, या मोर्चाला समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना समर्थन देत असताना मागे देखील याबाबत अनेक वेळा भूमिका मांडण्याचा योग आला। या प्रस्थापितांना त्या ठिकाणी विस्थापित करून जे अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या राहतात त्यांची घरं मोडून विकास करणं, स्थानिकांच्या घरावर बुलडोजर चालवून विकास करणं हा कितपत योग्य आहे याच्यावर विचार करणं आवश्यक आहे। आणि सरकारला मागच्या काळात देखील कॉरिडॉरमध्ये पंढरपूरच्या पेरिफेरल, मग रिंग रोड असेल, पंढरपूरच्या बाजूला अजून नदीच्या पलीकड विकास अजून करायचा असेल तर यासाठी सुरुवात करावी आणि पंढरपूरच्या पलीकडचा विकास आधी करून या वारकरी हे त्या ठिकाणी येतात, नदीच्या अलीकडे येतात, दर्शन घेतील आणि पलीकडच्या बाजूला जर विकास केला तर त्या ठिकाणी या लोकांची घरं पाडण्याची आवश्यकता भासणार नाही। मग नदीवरनं 2 पूल बांधून आपल्याला जो विकास करायचा आहे तो नदीच्या पलीकडे करावा अशी आमची पहिल्या दिवशीपासूनची भूमिका आहे। तीच भूमिका आम्ही कायम आहे। आबा काही जणांची घरं तिथं पडणार आहे की पण त्यांना योग्य मोबदला देखील देण्याची जराची चर्चा आहे, पण त्यांची घरं पडून पंढरपूरचा विकास तुम्ही थांबवणार आहे का? घरं त्यांची घरं पडल्यामुळं पंढरपूरचा विकास तुम्ही थांबवणार आहे का? नाही, घरं पडल्यामुळं हा मुद्दा नाही, पण पंढरपुरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विचार करणं हे देखील सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे। आणि मग नदीच्या पलीकड जी शेतजमीन आहे, मोकळी जागा आहे, मग आपण पुणे जिल्हा बघितलं, पुणे शहर बघितलं, पुण्याच्या अलीकडं आणि पलीकड नदीमुळं शहर वसलं, पूल झाले, तसं नाशिकला सेम झालं। तसं आपल्या नदीच्या पलीकड शेती जमीन आहे, जिथं कोणाची अडचण नसणार ती जर भूसंपादन केली आणि तिथं जर हा विकास आराखडा तयार केला तर याला विरोध असायचं काही कारण नाही। सत्ताधारी पालक कोण तयार आहे बाबतीत? त्यांनीच करतायत म्हणल्यावर ते कशी बोलतील? तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने आज या ठिकाणी भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता। पंढरपूर शहरामध्ये सरकार दडपशाही करून कॉरिडॉर राबवत आहे, त्याविरुद्ध अत्यंत लोकशाही मार्गाने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या अधिवेशनामध्ये शासन कॉरिडॉरसाठी रक्कम मंजूर करायची शक्यता आहे, म्हणून शासनाला हा आमचा रौद्र स्वरूपाचा मोर्चा दाखवण्यात आलेला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, पंढरपूर शहरामध्ये आजपर्यंत सरकारचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेलेले आहेत आणि तशा ठिकाणं आम्ही दाखवलेले आहेत, कुठे कुठे सरकारचे पैसे पाण्यात गेलेले आहेत। आपणा सर्व मीडियासमोर सुद्धा आम्ही हे दाखवायला तयार आहोत। आज पंढरपूर शहरामध्ये एकरांच्या मापाने आणि डझनाच्या संख्येने सरकारी जागा मोकळ्या पडलेल्या आहेत। त्या सरकारी जागा धूळ खात पडलेल्या आहेत। अगदी सांगायचं म्हणलं तर जुनी नगरपालिकेची इमारत आहे, त्याचबरोबर एवढा मोठा दर्शन मंडप पुन्हा पाडायचं नियोजन आहे, त्याचबरोबर नवीन दर्शन मंडप स्मशानापासून आणायचं नियोजन आहे आणि त्याचबरोबर सरकारचं भलं मोठं MTDCचं भक्त निवास आहे, ते गेले 10-12 वर्ष बंद आहे, ह्याच्याबद्दल कोणीही आवाज उठवलेला नाही। आणि असं असून तुम्ही आज आमची घरदारं पाडता। आज आमची घरदारं सिटी सर्वेला जरी आमच्या नावावर उतारा असला तरी आमची घरदारं ही आमच्या घरात उतरणाऱ्या वारकऱ्यांची आहेत। आमच्या घरात येणारे वारकरी वारीला असं सांगतील की तुमचं सामान काटखाली ठेवा, 8 दिवस आम्ही इथं राहणार आहे। हे आमचे प्रेमाचे संबंध आहेत। आषाढी आहे, कार्तिकी आहे, मागे आहे, 30-40 रुपयामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी जागा देत आहोत आणि आमचे ऋणानुबंध आहेत, आमची ही सेवा आहे। आम्ही जन्मजन्मी पुण्य केलं म्हणून आम्हाला या ठिकाणी भगवंतांनी शेजारी घेतलेला आहे आणि भगवंताची इच्छा हीच आहे की आम्ही वारकरी बांधवाची जास्तीत जास्त सेवा करावी। ही सेवा करण्यासाठी ही आमची घरदारं, ही नुसती घरं नाही, हे आमचं हृदय आहे। हे हृदय काढलं, पंढरपूर शहराचं मंदिर भाग ही हृदय आहे। हृदय काढलं तर त्या शरीराला प्रेताचं रूप येईल, तसं ही हृदय कोणीही काढू नये आणि कॉरिडॉरमध्ये काहीही हित होणार नाही यासाठी मी कुणाशीही कुठंही
जाहीर चर्चा जुन्या पद्धतीप्रमाणे शास्त्रार्थ म्हणायचे तसं करायला तयार आहे. सरकारने आपलं मत सांगावं.